असं बोललं जातं की माळशिरसचे पाटील यांचा मुलगा आणि नातेपुतेंचे पाटील यांचा मुलगा म्हणजे मुलांमध्येच पहिले लग्न होतो आणि ते एक औपचारिकता असतो, तो एक विधी असतो आणि त्यानंतर या पंचक्रोशीमध्ये लग्नांना सुरुवात होते। इथला विवाह झाल्यानंतर शिंगणापुरात हळद लागते, नातेपुत्यात लग्न, मांडव्यात मांडव, वेळापुरात वारात आणि नंतर तिथून वैशाखात इतर सगळ्या लोकांची लग्न सुरू होतात। ज्या मुलांचे लग्न नाही झाले ते गिरिजापतीचा दर्शन घेतात आणि त्यांच्या कृपेने ते ज्यांची लग्न होतात अशी इथली आख्यायिका आहे। पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। पावली रामकृष्ण हरी, मी आहे पंढरीच्या वाटेवर आणि आजचा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम नातेपुते या गावी असणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात हे नातेपुते गाव आहे आणि या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, त्याला गिरिजापती मंदिर असं म्हटलं जातं। असं बोललं जातं की महादेव आणि पार्वती यांचा विवाह इथे संपन्न झाला आणि त्यानंतर इथं या ठिकाणी जोपर्यंत या मंदिरामध्ये एक विवाह सोहळा पार पडत नाही त्यानंतर या भागात आणि पंचक्रोशीमध्ये लग्न केले जात नाहीत। ती स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेलच, तुर्तास तुम्हाला या मंदिराबद्दल सांगतो। हे एक हेमाळपंथी मंदिर आहे आणि सुमारे 400 वर्षापूर्वी या मंदिराचं निर्माण केलं गेलंय अशी गॅझेटमध्ये माहिती आहे। साधारण बहामणी काळामध्ये या मंदिराची उभारणी केली आणि हेमाद्री हे जे काही सेनापती होते त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात आणि कर्नाटकच्या भागामध्ये सुद्धा हेमाडपंथी मंदिराची निर्मिती केलेली आहे आणि हे हेमाडपंथी मंदिर आज देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी दगडामध्ये अतिशय उत्कृष्ट कोरीव काम केल्याचा एक स्थापत्य शैलीचा हा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला हेमाडपंथी मंदिर पाहिलं की कळतात। या ठिकाणी हे जे शिल्प दिसतंय यामध्ये महादेव आणि पार्वती यांचं हे शिल्प दगडावर कोरण्यात आलेलं आहे, मात्र जे अनेक असे शिल्प आहेत ते तोडफोड केलेले आणि अर्धवट आपल्याला अवस्थेत पाहायला मिळतात। त्याची कहाणी आहे, ज्यावेळेस मुघलांनी आक्रमण केले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या हाती लागत नव्हते त्या काळी मुघलांनी हिंदू देवस्थानांवर आक्रमण केलेत आणि ते तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील मूर्त्या असतील किंवा मंदिराची तोडफोड करण्याचं हे मुघलांच्या सैन्याने काम केलं आणि तेव्हापासून हे या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक नंदीचे जे शिंगुटे असते किंवा पिंडी असतील ह्या तोडलेल्या आहेत। महादेवाची पिंड देखील या मंदिरातील तोडलेली आहे आणि 2 भागामध्ये विभागलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी या मंदिराबद्दल असं बोललं जातंय की या ठिकाणी ज्यावेळेस कावड यात्रा असते त्यावेळेस इथे एक विवाह सोहळा पार पडतो आणि तो विवाह सोहळा पार पडल्यानंतरच या पंचक्रोशीतील लग्न हे होत असतात। असं बोललं जातं की माळशिरसचे पाटील यांचा मुलगा आणि नातेपुतेंचे पाटील यांचा मुलगा म्हणजे मुलांमध्येच पहिले लग्न होतो आणि ते एक औपचारिकता असतो, तो एक विधी असतो आणि त्यानंतर या पंचक्रोशीमध्ये लग्नांना सुरुवात होते। म्हणजेच असंही बोललं जातं की एक मांडवा म्हणून गाव आहे, त्या मांडवा गावामध्ये मांडव टाकण्यात आला होता, या नातेपुतेमध्ये लग्न झालं होतं आणि जे शिखर शिंगणापूर छत्रपती घराण्यांचं जे आराध्य दैवत आहे त्या ठिकाणी हळद लावण्यात आली होती असे हे या ठिकाणचे पुजारी बाबा यांनी आम्हाला ही माहिती दिली। आणि हे जे आपल्याला पुढे नंदी दिसत आहेत त्यांची जी शिंगोटी असते नंदीची ती कापण्यात आलेली आहे आणि मुघलांनी जे आक्रमण केले त्या आक्रमणांनी कशा प्रकारे विध्वंस केला मंदिराचा, कशा प्रकारे नुकसान केलं याचं हे पुरावे देणारे हे शिल्प आपल्याला अर्धवट अवस्थेमध्ये या मंदिरामध्ये पाहायला मिळतात। वारकरी आलेले आहेत आणि भोलेनाथाचं दर्शन व्हावं यामुळे सकाळपासूनच वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि हा मंदिराचा हा दुसरा दरवाजा आहे। जर आपण मंदिराची पिंड पाहिली तर ती पिंड कापण्यात आलेली आहे आणि 2 भागामध्ये या पिंडीला तोडण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस मुघलांनी आक्रमण केलं त्यावेळेस
या ठिकाणी अशा प्रकारे पिंड तोडण्यात आली आणि त्यानंतर जर जवळ येऊन पाहिला आपण कॅमेरा तर या पिंडीवर घाव करून या पिंडीचे 2 तुकडे करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। बाबा, हे पिंडीचं नुकसान कोणी केलेलं नेमकं? औरंगजेबानं. औरंगजेब. हो. बर. आणि साधारण जी लग्नाची तुम्ही कहाणी सांगितली तर ते कुठले पाटील असतात आणि काय इथे मुलांमध्येच विवाह केला जातो, काय पद्धत आहे? माहेश्वरचा पाटील नवरदेवाचा मान आहे आणि नातेपुतीचा पाटील नवरीचा मान आहे। त्यावेळेला त्यांचा पोशाख साधा असतो, शिवदा फक्त मान दिला असतो, कारण मूर्तिरूप या ठिकाणी पालखीत असतं, ज्यांना मानाने ते लग्न लागतं। असं इथला मान आहे दोन्ही पाटलांचा। आणि इथला विवाह सोहळा पार पडल्यानंतर जिकडचे लग्न वगैरे मुलामुलींची जुळतात। इथला विवाह झाल्यानंतर शिंगणापुरात हळद लागते, नातेपुत्यात लग्न, मांडव्यात मांडव, वेळापुरात वारात, आणि नंतर तिथून वैशाखात इतर सगळ्या लोकांची लग्न सुरू होतात। बर. मग ज्यांचे लग्न होत नाहीत ते पण असे या महादेवाच्या मंदिराला भेट देतात, मुलं मुली, हे खरंय का? खरं आहे की खरं आहे। ते देतात, ते त्या पदर करतात, त्या अक्षता घेतात पडलेल्या, आणि त्याच्या पदरात अक्षता पडल्या त्या अक्षता खातात, त्यानंतर त्यांचं लग्न मग जुळतं। म्हणजे ज्या मुलांचे लग्न नाही झाले ते गिरिजापतीचा दर्शन घेतात आणि त्यांच्या कृपेने ते ज्यांची लग्न होतात, अशी इथली आख्यायिका आहे। नक्कीच। तर हे होते या मंदिराचे पुजारी बाबा। या बाबांनी आपल्याला मंदिराबद्दल थोडक्यात माहिती दिली। जी लग्नाची परंपरा आहे आणि माळशिरसचे पाटील आणि नातेपुतेचे पाटील हे दोन्ही या ठिकाणी आपल्या मुलांचं लग्न लावतात, म्हणजे ही ऍक्च्युअल मध्ये ते लग्न नसतं तर एक औपचारिकता असतो आणि ती एक परंपरा आहे, त्यानुसार या ठिकाणी विवाह पार पडतो आणि त्यानंतरच या भागातील पंचक्रोशीतील मुलांचे लग्न लागायला सुरुवात होते, अशी या मंदिराची आख्यायिका आहे आणि या ठिकाणचे नागरिक आपल्याशी बोलतात। मात्र हे अतिशय सुरेख असं मंदिर आहे आणि ऐतिहासिक देखील या मंदिराला पार्श्वभूमी आहे। या मंदिराचा प्रत्येक भाग, आता जिथे मी उभा आहे इथे सुद्धा तोडण्याचा प्रयत्न झाला, तिकडे नंदीची शिंगोटी तोडण्यात आली, अनेक ठिकाणी पिंडीचं तोडण्यात आलेल्या आहेत। पलीकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील तोडफोड या मंदिर परिसरात केलेली आहे। यामुळे या गावाने हे वारी तर पाहतच हे गाव, मात्र या गावाने अनेक लढाया पाहिलेल्या आहेत, लढाया सहन केलेल्या आहेत, अन्याय सहन केलेला आहे आणि त्याचंच हे एक उदाहरण आहे। वारीच्या वाटेवरील इतर ज्या काही घडामोडी असतील त्या तर आपण लेट्सअप मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहतच राहता, मात्र ज्या काही इतर गोष्टी असतील त्या देखील दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे। वारीच्या वाटेवरून विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नातेपुते।